सेबीने गेल्या महिन्यामध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये ज्या स्वरूपाची तेजी झालेली आहे याबद्दल थोडीशी चिंता व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांनी ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांना त्यांच्या मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्कीमबद्दल एक चाचणी करायला सांगितली, स्ट्रेस टेस्ट करायला सांगितली. ह्या 1.5 महिन्याच्या कालावधीत मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स मात्र बऱ्यापैकी खाली आले. मग आता ही स्ट्रेस टेस्ट नेमकी काय आहे, त्याचा निष्कर्ष काय आला आणि ह्या मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये पुढे काय आहे, म्हणजे ह्यांचा आउटलुक कसं आहे, त्यामुळे ह्या म्युच्युअल फंड स्कीमचा परफॉर्मन्स कसा राहू शकेल. कारण साहजिकच आहे, सगळ्यात जास्त रिटेल म्हणजेच नॉर्मल इन्व्हेस्टर्सचा पैसा हा मिड अँड स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये लागलेला आहे. मग याच सगळ्याबद्दलचं एक ॲनालिसिस आणि पुढचं आउटलुक सांगण्यासाठी एक स्पेशल सेशन आपण ठेवलेलं आहे आपल्या सर्व इन्व्हेस्टरसाठी, मग ते स्टॉक मार्केटमध्ये असलेल्या इन्व्हेस्टरसाठी असो किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरसाठी असो. ह्या फायनान्शियल इयरच्या शेवटच्या दिवशी 31 मार्च रविवारी सकाळी आपण एक खास सेशन ठेवलं आहे, ज्यामध्ये मी पण आहे आणि ह्या क्षेत्रातली अनेक तज्ज्ञ मंडळीसुद्धा माझ्यासोबत असणार आहेत. कदाचित त्यातले काही फंड मॅनेजरसुद्धा असण्याची शक्यता आहे. सो हे एक सत्र आपण घेतो आहोत, वेबिनारमार्फत घेणार आहोत. रविवारची सकाळ खूप डिसायडिंग असणार आहे पुढच्या येणाऱ्या वाटचालीसाठी. एक मार्केटचा व्ह्यू पण आम्ही तुम्हाला दिलेलाच आहे. तर या सेशनच्या माध्यमातून त्या व्ह्यूचा कसा चांगला फायदा करून घ्यायचा हे पण समजून घेऊया. धन्यवाद.